अल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो वर गेले थोडस अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणी तया असावे कल्याण नामा म्हणी तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो विठ्ठल प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्र ते पाचवे श्री लंबोदर सहावे विघ्न नाव ते सातवे विघ्न राजन आठवे धूम्रवर्ण ते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजाननम श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरण रघुबर विमल जसुजो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहि हरहु कलेश विकार पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय बोलो रे भाई सब संतन की जय महारुद्र हनुमान की जय हरी तडिद्वास सन्नील मेघाव भासम हरी तडिद्वास सन्नील मेघाव भासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम त्वेष्टिकाया समन्यस्ते पादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका हरी जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता हरी थोडा कमी आवाज आहे त्याचा बारीक हरी अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी हे संत मंडळी सुखी असो विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग
संत हृदय सम्राट संत शिरोमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे दिहुगावचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबरायांच्या समकालीन म्हणता येणार नाही तर त्यांच्या अगोदर 400 वर्ष जवळजवळ ज्या संतांचा महिमा एवढा अगाध आहे, ज्या संतांच्या हाताने पंढरपूर निवासी असणारा जगाचा मालक पांडुरंग परमात्म्यानं त्यांच्या हाताने नैवेद्य ग्रहण करावा, त्यांच्या हाताने जेवावं, नवे नवे त्यांच्या ताटामध्ये साक्षात पांडुरंग परमात्मा जेवत होते असे संत शिरोमणी नामदेव महाराजांचा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये नामदेव महाराज संत सज्जन मंडळी करता देवाच्या भक्ता करता काही मागणं मागतात. विठ्ठल अभंगावरती चिंतन पाहण्याच्या अगोदर अल्पसा परिहार तो म्हणजे असा, फक्त एक पॉईंट इको राहू द्या, फक्त एक पॉईंट थोडासा नावा. अभंगावरती चिंतन पाहण्याच्या अगोदर अल्पसा परिहार तो म्हणजे असा, मोजे नागापूर नावाचं हे गाव आणि गावामध्ये हा निंभोरे परिवार आणि या निंभोरे परिवारातील एक आदर्श माता मातृशक्तीचं पूजन अर्थात श्रीमती इंद्राबाई तुकाराम निंभोरे या आई साहेबांचं 85वा अभिष्टचिंतन सोहळा अर्थात आपल्या भाषेमध्ये वाढदिवस आज या संत सगळे जे संत सज्जन माणसे आहेत आपले वारकरीनिष्ठ अथवा आप्तेष्ट असतील, पाहुणे मंडळी असतील, या सगळ्यांच्या समवेत अनेक आगळं वेगळं काहीतरी लोकांना दिशा देण्याचा कार्यक्रम या निंभोरे परिवाराने केलेला आहे. सुरुवातीला त्या माते करता जोरदार टाळ्या वाजवत कसं असते, मोकळं बोलायचं झालं लोक 10वी सुद्धा घालीनात. आता वर्ष 50 झाली आणि अभिष्ट चिंतन सोहळा हेच खरं कौतुक आहे की माणसं गेल्यानंतर लोकांना तुम्ही गुलाबजाम चालिता, त्या माणसाला काय फायदा? ज्या माणसाकरता आपण लोकांपुढे थाटमाट करतो गेलेल्या माणसाला काय? मग ते माणूस असताना जर त्याचा एवढा मोठा सोहळा झाला तर कमीत कमी 4 दिवस तरी ते माणूस जास्त जगन. का की माझ्या परिवारानं एवढा मोठा गोड सोहळा माझ्याकरता आयोजित केला. थोडस इको जास्त झाला बघा. अतिशय सुंदर या निंभोरे परिवाराकडून मला वाटतंय त्यांच्या पाठीमागं गोड असा मोठा परिवार आहे. त्यांचे एक चिरंजीव आहेत, त्यांचं नाव मला चिठ्ठी लिहून दिलं नाही, परमेश्वर तुकाराम निंभोरे एकच चिरंजीव आहेत, बरोबर का नाही? इको थोडा कमी करा. आणि त्यांच्या पाठीमागं 6 मुली आहेत आणि 6 मुली 1 मुलगा, अतिशय गोड परिवार. आणि मी आल्यानंतर विचारलं बी इथं आल्याच्या नंतर लोकांना की बाबा एवढा मोठा सोहळा केला म्हणल्यावर 100% कुठंतरी गव्हर्नमेंट सर्व्हिसला त्यांचा मुलगा असेल ना, आहे ना? नाही. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवायच्या. असं असतंय, लई पैशावाल्यानं जर असा काही कार्यक्रम केला तर त्याचं विशेष कौतुक नसतं, पण आपल्या एक शेतकरी सामान्य कुटुंबातील मुलानं हा घालून दिलेला आदर्श आहे. विठ्ठल असो, अतिशय सुंदर हा नियोजन एक दिवसीय कीर्तन महोत्सव अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं. आणि त्याला जोडून मला वाटते अजून सभापती साहेबांचा बी आजच वाढदिवस आहे, शिंदे साहेबांचा. त्यांच्या पण वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम चालू आहेत मोठे मोठे, पण त्या कार्यक्रमाचं विशेष वाटत नाही. का वाटत नाही? मोठ्या माणसाचे कार्यक्रम हे मोठेच असतील, बरोबर का नाही? पण लहान माणसाने जर मोठा कार्यक्रम केला त्याचं विशेष कौतुक असतं. आणि त्या कीर्तनाकरता, त्या मातेला शुभेच्छा देण्याकरता त्यांचा परिवार असेल, नातेगोते असतील, आप्तेष्ट, मित्र परिवार, पाहुणे रावळे आणि आमचे सगळे वारकरी गुणवान माणसं या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या कीर्तन साथीकरता महाराष्ट्रातील आपल्या परिसरातील एक नामवंत गायनाचार्य आमचे जीवलग मित्र हरिभक्तपरायण हनुमंत महाराज खेडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे शितपूरचे कल्याण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. भीमराव महाराज गायकवाड आहेत. आमचे पलीकडे दादा महाराज निंभोरे आहेत. आदरणीय श्री हरिभक्तपरायण संजय महाराज आहेत. आपल्या परिसरातील एक जुनं व्यक्तिमत्व, त्यांचा मृदंग आजपर्यंत परिसरामध्ये ज्यांनी मृदंगाची सेवा केली, आमचे तात्या महाराज गरड या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय श्री हरिभक्तपरायण गावकरी सगळे आहे की नाही, विनेकरी बाबा आहेत. आदरणीय श्री हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज शिंदे आहेत, चितपूरून उपस्थित झालेत. आमच्या संस्थेतील यश महाराज तुरकुंडे असतील, आदी करून आमचे माझ्या प्रत्येक कीर्तनाचे श्रोते आहेत ते उद्धव, पण त्याचं नाव मला माहित नव्हतं. अतिशय गोड परिवार आहे. आणि असं वाटत नाही की एका दिवसाचं कीर्तन आहे, असं वाटतंय का? असं वाटत नाही. सप्त्याला सुद्धा टाळकरी मिळत नाही.
एवढे एका दिवसाकरता आलेले आहेत. अतिशय गोड नियोजन झालेले आणि या गावातील ज्ञात अज्ञात माझे परिचित नसलेले प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. त्यामुळे सगळ्यांच्या चरणावरती माथा टेकवतो आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल एक तासभर फक्त आपल्याला या ठिकाणी सेवा करायची आहे. आपला नियोजित वेळ 6 ते 8 होता, परंतु 6:30 ते 8:30 अशी सेवा आपल्याला करायची. त्यामुळे 10 मिनिटं फ्रेश बसा, टाईट सगळ्यांनी टाईट बसा, एकदम कडक असं अंग बिंग सोडून देऊ नका. ढिले अंग आणि मोहू कीर्तन अजिबात कळत नाही. टाईट बसा एकदम कडक. ऐका आता अभंग आहे नामदेव महाराजांचा 4 चरणाचा, सगळ्यांना समजणारा नाही. नाही या सगळ्या आमच्या भजनी मंडळांच्या पाठांतरातला आहे. नसला पाठातला कान पाठातला तरी आहेच ना, आहे की नाही. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा असं ऐकलं ना आपण सगळ्यांनी. शेवट प्रत्येक जण आपण हा अभंग म्हणतो. अभंगाचं सरळ सरळ जर चिंतन करायचं म्हटलं, कसं चिंतन आहे आणि अजून ध्यान करून ऐका बरं का. मी तुम्हाला ताईट का बसा म्हणलो, हे समोर जे कॅमेरा दिसायला लागलाय का तुम्हाला, दिसतोय सांगाल कॅमेरा, मग तेच म्हण थोडा आवाज द्या. हे यांचा एक चॅनल आहे अभिमान महाराष्ट्राचा आणि योगायोग लई चांगला की आमच्या संस्थेवर ते कार्यक्रमाकरता सकाळचं कीर्तन शूट करून आलते. त्यांना म्हणलं चला आमच्या निंबोरी परिवारानं नागापूरमध्ये फार मोठं आयोजन केले आईच्या, असं हे कमी पाहायला मिळतं. वर श्राद्धाचेच कार्यक्रम आहेत रोज, पण हे आज आईचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. ते म्हणले मी येतो. आता हे कीर्तन तुम्हाला आयुष्यभर युट्यूब वरती पाहायला मिळणार आहे. फक्त ह्या मातेचं नाव टाकायचं, श्रीमती इंद्राबाई तुकाराम निंबोरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि माझं नाव टाकलं की युट्यूब वरती संपूर्ण कीर्तन आणि सगळा आजचा हा कार्यक्रम लाईव्ह दिसणार आहे. म्हणून त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवत सगळ्यांनी. अभिमान महाराष्ट्राचा युट्यूब चॅनल आहे, त्यांना मनापासून धन्यवाद. आणि मी तर म्हणेल आईला शुभेच्छा देण्याकरता आपण सगळेजण इथं जमलोत. हा कितवा आई कुठे आहेत पण नेमक्या, हा मग तीच म्हणलं आई दिसणार. हा आई मी तर म्हणतो तुमचा 85वा वाढदिवस आहे. आता 85 झाला, शताब्दी अर्थात 100 माझ्याच हाताने झाला पाहिजे. विठ्ठल अभंग आहे नामदेव महाराजांचा 4 चरणाचा, प्रत्येकाच्या पाठांतराचा. नामदेव महाराज म्हणतात अकल्पाविष्य व्हावे तया कुळा. हे देवा माझ्या तुझ्या हरीच्या दासांना अर्थात या संत मंडळींना, तुझ्या भक्तांना, हरीच्या दासांना काय दे? अकल्प आयुष्य दे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. नुसतं त्या भक्तांना देऊ नको, त्या संतांना देऊ नको, मग त्यांच्या संपूर्ण कुळाला दे. म्हणजे आता ह्या आई साहेबांच्या प्रित्यर्थाचे कीर्तन ठुले, हे आई साहेबांना फक्त आयुष्य देऊ नको. तुम्ही म्हणता मग महाराज 100 वर्षाचा आयुष्य, मग अकल्प कसं काय? तसं नाही. अकल्प म्हणजे अकल्प तया कुळा, त्यांचं पुढचं कुळ, त्यांचे नाती, त्यांचे नातवंड, त्यांचं पुढचं कुळ, असं यांना या हरिभक्तांना अकल्प आयुष्य दे. अर्थात महाराज अजून काय मागितलं तुम्ही? साधकाने प्रश्न विचारला. महाराज म्हणले अकल्प आयुष्य हवे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळे. निस्त आयुष्य नको देऊ ह्यांना, लय आयुष्य देऊ दे, पण कल्पनेची बाधा कधी होऊ देऊ नको. त्यांच्या मनामध्ये वाईट विचार कधी येऊ देऊ नको. तुझ्या परमार्थापासून दूर जाण्याचे विचार त्यांच्या मनामध्ये कल्पना सुद्धा येऊ देऊ नको. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. आणि मग ही जी कल्पनेची बाधा नसलेली जी संत मंडळी आहेत हे सुखी असो. जे खळांची व्यंकटी सांडो, असे जे संत मंडळ आहेत ते सदैव सुखी असो. बर. मग साधकाने परत प्रश्न विचारला. महाराज अजून काय तुम्ही मागणी मागितली देवाला? मग त्यांनी सांगितलं नुसती कल्पनेची बाधा नको देऊ. कल्पना जरी एक वेळ झाली थोडीफार तरी चालेल, पण अहंकाराचा वारा सुद्धा लागून देऊ नको. अहंकाराचा वारा न लागे राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. हे देवा तुझ्या भक्त भाविकांना अहंकाराचा वारा सुद्धा लागून देऊ नको. जर लागला तर अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. कळायला लागलं काय थोडंफार? जर अहंकार झाला तर काय होते? पटांगण होते. आपण पुढे त्याचे चिंतन करणार आहे. आणि जर समजा अहंकार गेलाच तर अहंकार गेला तुका म्हणे देव झाला विठ्ठल. देवा अहंकार
चमत्काराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. बर बर बर. आणि मग अजून नामदेव महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, हे देवा नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग. देवा ज्याच्या मुखामध्ये सदैव पांडुरंगाचं भजन आहे, ज्याचं मुखामध्ये सदैव विठ्ठलाचं, रामाचं, कृष्णाचं, पांडुरंगाचं भजन आहे, ज्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन आहे, नामा म्हणे तया असावे कल्याण, त्या संत मंडळींचं सदैव कल्याण कर. आणि परत म्हणले कल्पनेची बाधा न हो कवने काळी. आणि ही संत मंडळी सुखी असो विठ्ठल. ऐका, नामदेव महाराजांनी इतकी गोड मागणी मागितली देवाला. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. आता विस्तृत चिंतन पाहायचंय आपल्याला. नामदेव महाराज म्हणतात, ह्या संत मंडळीच्या मुखामध्ये सदैव नाम असलं पाहिजे. संत, नाम आणि देव ह्या तीन मुद्दे ह्या अभंगामध्ये आलेत. बघा बघा, तसं पाहिलं तर जगामध्ये तीन गोष्टी अलौकिक आहेत. तीन गोष्टी कोणत्या? एक म्हणजे देव, दोन म्हणजे देवाचं नाव, आणि तीन म्हणजे देवमान्य संत. अर्थात देव अलौकिक आहे, देवाचं नाव अलौकिक आहे, आणि देवमान्य संत अलौकिक आहेत. देव कसा अलौकिक आहे, देवाचं नाव कसं अलौकिक आहे, आणि देवमान्य संत कसे अलौकिक आहे. ध्यान करून ऐका. लौकिक जगाला त्याची किंमत कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात. लौकिक जग म्हणजे तुम्ही आपण सगळे संसारिक जीव म्हणजे लौकिक जीव. निळोबराय बोलून गेले काय, लौकिक हे संसारी. अर्थात आपण सगळे लौकिक आहोत, अलौकिक नाही. मग अलौकिक कोण आहे? अलौकिक भगवान परमात्मा आहे. अलौकिक कोण आहे? अलौकिक संत मंडळ आहेत. अलौकिक कोण आहे? अलौकिक देवाचं नाव आहे. महाराज अलौकिक कशाला म्हणतात ते सांगा. ऐका सांगतो. लौकिक जगाला त्याची किंमत कळत नाही ती अलौकिक. काळाची सत्ता ज्यांच्यावरती चालत नाही ती अलौकिक. आणि पंच महाभूतामध्ये जे तत्व अडकत नाही ते तत्व म्हणजे अलौकिक तत्व. विठ्ठल विठ्ठल. संत महात्मे हे अलौकिक आहेत. कसं काय अलौकिक आहेत बघा. संत महात्म्याची किंमत आपल्याला कळते का? नाही कळत. कशी नाही कळत माहिती? ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबराय लोकाला म्हणत होते, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला असं, पण लोक काय म्हणले माहिती का? देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे. साठवणीची हा, आमच्याकडे जागा, देवाला ठेवायला आमच्याकडे जागा नाही. अर्थात लौकिक जगाला संतांची किंमत कळली का? हे जगद्गुरु तुकोबराचे वचन आहेत. मी म्हणलो होतो देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. लोक म्हणले देव न लगे, देव न लगे, आमच्याकडे देवाला ठेवायला जागा नाही. अर्थात संत महात्म्यांची किंमत लौकिक जगाला कळली नाही. दुसरा मुद्दा, काळाची सत्ता ज्यांच्यावरती चालत नाही ती अलौकिक. साधू संतांवरती काळाची सत्ता चालत नाही. कशी चालत नाही? जगद्गुरु तुकाराम महाराजांचं नाव जरी घेतलं तर यम असा लट लट कापतो महाराज. टाळ्या वाजव सगळ्यांनी. गायक मंडळी एक नंबर आहे, त्यांच्याकरता जोरात टाळ्या वाजव सगळ्यांनी. अहो जोरात सांगितलं मला. तुम्हाला मी लय लांबचा नाही, मी इतके वेळ गप्प होतो म्हणजे तुमचा अंदाज घेत होतो. मला माझ्या ओरिजिनल स्वरूपात लावू नका तुम्ही. आता जोरात टाळ्या वाजव सगळ्यांनी. गायक वादकांना गायक एक नंबर आहे, त्यांच्याकरता मी जोरात टाळ्या वाजल्या. त्यांच्यापेक्षा मृदंगाचार्य अजून भारी, त्यांच्याकरता जोरात वाजवा. त्या दोघांपेक्षा तुम्ही ऐकणारे लई फ्रेश आहेत, तुमच्याकरता एकदा वाजवा. आज तुम्ही सगळे चांगलेत म्हणलं, मी एडपट आहे का काय नाही. माझ्याकडे
ऐका, टाळी का वाजवायची ध्यान करून ऐका. टाळी वाजवण्याचे फायदे सांगतो तुम्हाला. म्हणजे एक दिवशी माझ्या कीर्तनासमोर एक माणूस बसला होतो, बापू टाळी वाजूना, विठ्ठल विठ्ठल म्हणणार, शेजारच्याला वाजू, त्याचा हात दाबाज, म्हणजे टाळी का वाजूना, ते म्हणलं माझ्यावर कर्ज आहे. अरे मग आम्ही फेडाव काय, बोललं धिंगला तिकडे 10 कमी तर निश्चिप येतो बिसलरी. दुसरं ध्यान येतं तुमच्या, ऐका ध्यान करून. टाळी का वाजवायची, माझ्या हाताकडे बघा. आपल्या हातामध्ये असे काही पॉईंट्स असतात. हात दिसतोय माझा पाठीमाग, दिसतोय ना आई? हा, आपल्या हातामध्ये असे काही पॉईंट्स असतात. एका एक हात आदळला की पॉईंट्स दाबल्या जातात, परिणाम रक्ताभिसरण प्रक्रिया वाढते. माझ्या वीर हे युट्यूबवरती सर्च करून पहा. टीव्ही 9, एबीपी न्यूज, जिथे नुसता सगळ्या टीव्हीच्या वरती बातमी येऊन गेली. काय, विठ्ठल 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 असं म्हटल्याच्या नंतर विठ्ठल म्हणत असताना ठया शब्दाचा हृदयावरती आघात होतो. विठ्ठल 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 म्हणून बघा, विठ्ठल विठ्ठल ठ या शब्दाचा हृदयावरती आघात होतो. आणि टाळी वाजवल्याच्या नंतर रक्ताभिसरण प्रक्रिया वाढते. परिणाम अटॅक नावाचा प्रकार येत नाही. म्हणून भजन करायचं टाळी वाजवून. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, चालू वाजवा टाळ्या. प्रमाण झालं की टाळी वाजवायची, ध्यान करून ऐका. आणि एका आईचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे, त्यामुळे सगळ्या समोर माता मावायला बसल्या. तुम्हाला कायम सांगत असतो मी कीर्तनामध्ये, मातृशक्तीचा नाद करायचा नाही. जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोणती शक्ती असेल ती मातृशक्ती. म्हणजे अर्थात स्त्री शक्ती. स्त्रिया कोणत्या क्षेत्रात माग आहेत का पाठीमाग? कोणत्या क्षेत्रात पाठीमाग नाहीत, प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुढे. गायक, वादक, पेसायदासाठी तहसीलदार, प्रांत, सरपंच, उपसरपंच, आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान, सोडून द्या, राष्ट्रपती आज महिला आहे. कोण आहे राष्ट्रपती? भारत देशाची द्रौपदीताई मुर्मू. म्हणजे एक स्त्री. देश ताब्यात आहे तुमच्या, ध्यानात घ्या जरा शिक. मी कायम सांगत असतो, मुलीला जगू द्या मुलाच्या समान, वाचवा मुलीचा प्राण. मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान, आणि मुलगीच ठेवते आईवडिलाच्या कष्टाची जाण. म्हणून मुलीच्याच पेटी जन्मते फक्त सम्राट हनुमान. मुलगी काय सामान्य आहे का काय? बोरा सोरा सर, शाळा जर भरली, जर 2 एक मुलगी आणि एक मुलगा जर असला आपल्याला, ना आपण जर मुलीला विचारलं, ताई तुझी शाळा भरली, तुला किती वह्या आणायच्या बापाने जर विचारलं, तर मुलगी म्हणते, पप्पा मला 6 विषय आहेत, मला 6च वह्या आणा. जर पैसे कमी असतील तर 5च आणा. एका वहीचे 2 भाग करते, 2 विषय भागवते. ही क्वालिटी कोणाची? मुलीची. ही भावना कुणीची? मुलीची. पोराला विचारा बरं, अभ्या इकडे किती वह्या आणायच्या? मला वय, मला आणा 22. काय शाळा पेटवायची काय तुला? 22 पुढून तर काय लेत नाही तू, मागून ह्याचे नावं काढ, त्याचे नावं काढ. ही असली खैरीवांडी क्वालिटी पोरांची. पण एका मातृशक्तीचा सोहळा आहे, त्यामुळे ध्यान करून ऐका. विढाल संत मंडळीचं नाव जरी घेतलं तर यमासा लट लट कापतो. ऐका, अधिकारी जगद्गुरु तुकोबारायांचा, साधू संतांचा मुद्दा चालला होता, काळाची सत्ता ज्यांच्यावर ते चालत नाही ते अलौकिक. जगद्गुरु तुकोबारे अलौकिक आहेत. आणि दुसरा मुद्दा, पंचमहाभूतामध्ये जे तत्व अडकत नाही ते तत्व अलौकिक असतं. संत महात्मे हे पंचमहाभूतामध्ये अडकत नाहीत. का अडकत नाहीत? बघा, 5 महाभूत आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि अवकाश. पृथ्वी म्हणजे ही पृथ्वी, जमीन. आप नाम पाणी, संस्कृत मध्ये पाण्याला आप म्हणतात, पाणी. पृथ्वी, आप. तेज म्हणजे अग्नी, वायू म्हणजे हवा, आणि अवकाश नाम पोकळी. अर्थात या 5 महाभूताशिवाय आपलं शरीर तयार होत नाही. आणि तयार झालेलं शरीर परत ह्या पंचमहाभूतामध्येच विलीन करावं लागतं. पण अपवाद म्हणजे फक्त संत महात्मे आहेत की ते या 5 महाभूतावर सुद्धा सत्ता गाजवतात. माझ्या ज्ञानोबरायानं पृथ्वीमध्ये समाधी घेतली आणि पृथ्वी हे तत्व जिंकून टाकलं. ज्ञानोबराय वजनदार संत आहे. दुसरे संत नाथ महाराज. पैठणला कधी गेले तर पाहून या, नाथ महाराजांच्या देहाला अंतिम संस्कार नाही दिलेला. मग जसे ज्ञानोबरायांनी पृथ्वीमध्ये समाधी घेतली, जमिनीमध्ये समाधी घेतली, पृथ्वी तत्व जिंकलं, त्याच पद्धतीनं श्री नाथ महाराजांनी जल समाधी घेतली. जसं
एखादं मीठ हातामध्ये घ्यायचं, असं मीठ आणि पाण्यामध्ये सोडायचं. जसं ते मीठ पाणी स्वरूप होऊन जातं, विरघळत जातं, त्या पद्धतीनं नाथ महाराज पाण्यामध्ये जात असताना पाणीमय जलमय जीवन त्यांचं शरीर करून टाकलं. पाणी आप तत्व हे जिंकलं संत एकनाथ महाराजांनी. चला पुढं चितकला मुक्ताबाईनं अवकाश तत्व जिंकलं आणि या सगळ्या तत्वांना जिंकून गेले माझे जगद्गुरु तुकोबाराय. प्रयाण काली विमान पाठविले जगद्गुरु तुकोबारायांना सदैव वैकुंठ गमन करून किती वर्ष झाले? 375 वर्ष होऊन गेले. जगद्गुरु तुकोबारा सदैव वैकुंठ गमन गेलं तुकोबारायांनी. साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्र सरस्वताच्या मंडलावर तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमेध गाथेची निर्मिती ज्या महासाधूने केली, भंडारा भामचंद्र बुरड्या डोंगरावर जाऊन परमार्थाच्या विरत साधना करत देहासकट वैकुंठ गमन करून विश्वातील एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यांनी सुवर्णाक्षराने लिहिला, त्यांची विवेकशील वृत्ती वैराग्य संपन्न जीवनाने 8 पिढ्याच्या परमार्थाच्या अलौकिक वैभव जीवनामध्ये प्राप्त करून त्यांच्या मराठी शब्द तत्वज्ञानाला तलवारीची धार आली आणि त्या शब्दाने सामान्य व्यक्तीला मोक्षाचा देवयान पंथ प्राप्त करून दिला. या संतांनी इंद्रायणीच्या तीरावरती तिहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये रुक्मिणी प्राण संजीवन जगतदार श्री पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीचा परमोच्च बिंदू अनुभवला. तेच संत म्हणजे श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबाराय. वजनदार संत वंगीर जगद्गुरु तुकोबाराय. नाव घेता तरी असा यम लट लट कापतो. हनुमंत महाराजांनी प्रमाण दिला. आता किती गोड दिलं? तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम.